19 फेब्रुवारी म्हणलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, ज्या दिवशी आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला. दरवर्षी आपण त्यांची जयंती एकदम उत्साहाने साजरी करत असतो. त्यांचे बालपण, त्यांचे पराक्रम, त्यांचे गड किल्ले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा इतिहास आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण त्या गोष्टी आपण फक्त ऐकतो, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून सोडून देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे एका घोषणेपुरते मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनात यायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण आजची पिढी ही मैदानी खेळ न खेळता मोबाईल, गेम्स आणि वेगवेगळ्या व्यसनांमध्ये अडकत चालली आहे. महाराजांच्या गडकिल्ल्यांची आजची अवस्था बघितली तर यासाठी जबाबदार कोण? छत्रपती शिवाजी महाराज हे एका धर्माचे, एका जातीचे नसून ते सर्व जाती धर्मांच्या लोकांचे आहे. त्यांचा लढा हा कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता, तो फक्त आपल्या स्वराज्याविरुद्ध असणाऱ्या लोकांपुरताच होता. त्यांच्या काळात स्त्रियांविषयी जो आदर सन्मान होता तो आज आहे असे तुम्हाला वाटते का? या सर्व गोष्टींसाठी आपली जबाबदारी काय? आपण त्यांच्या प्रतिमेसोबतच त्यांच्या विचारांना, त्यांच्या गड किल्ल्यांना आणि त्यांच्या इतिहासाला जपले पाहिजे. हा शिवजयंती दिनी आपल्या राजांना मानाचा मुजरा असेल. मला नेहमी एक प्रश्न पडत असतो की आजच्या काळात जर छत्रपती शिवाजी महाराज असते किंवा त्यांच्यासारख्या विचारसरणीचा माणूस जर आपल्या समोर आला तर आपण त्यांना ओळखू का? तुम्हाला काय वाटतं? हे व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जय शिवराय.